मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची आणि जाहीर सभेची जय तयारी झाली असून या निमित्ताने बुधवारी सोलापूरमध्ये भगव वादळ थडकणार आहे। ओबीसीतून मराठा आरक्षण तसंच सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी याकरता मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी राज्यातलं वातावरण ढवळून काढलंय। विविध मार्गातून आंदोलन करत त्यांनी समाज बांधवांसाठी आपली मागणी लावून धरली असून सर्वत्रच त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो। लोकशाही मार्गातून जन आंदोलन उभारत आपल्या मागणीच्या अंतिम टप्प्यात ते आले आहेत। याचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅलीचं आयोजन केलंय। पश्चिम महाराष्ट्रातील या रॅलीची सुरुवात सोलापुरातून होत आहे। बुधवारी सोलापुरातून आरक्षण रॅली तसंच जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय। ही रॅली यशस्वी करण्याकरता मराठा समाज बांधवांनी आधीपासूनच नियोजन केलं होतं। गावोगावी बैठका घेऊन याची जय्यत तयारी करण्यात आली। सुमारे 5 लाख समाज बांधव एकवटतील असा एकूण अंदाज आहे। दरम्यान बुधवारी दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांचं सोलापूर शहरात आगमन होईल। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून ही रॅली पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं येईल। इथे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। या दरम्यान ते विविध महापुरुषांना अभिवादन देखील करतील। आरक्षण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी सरकारची भूमिका याविषयी मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे आता मराठा समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलंय। मराठा आरक्षण चळवळीचं सोलापूर हे प्रमुख केंद्र आहे। बुधवारची जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि जाहीर सभा याला अभूतपूर्व प्रतिसाद अपेक्षित आहे। खास करून तरुणाईचा उत्साह आणि संघटन या निमित्तानं प्रकर्षानं दिसून येत आहे, तर महिला वर्गाचाही लक्षणीय सहभाग या दरम्यान दिसून येईल। एकूणच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली तसंच जाहीर सभा याकरता सोलापूर नगरी सज्ज झाली आहे। भगवं वादळच या निमित्तानं थडकणार आहे।